कालावधीनंतर या ठिकाणी पुन्हा एकदा मला या परमपवित्र विठ्ठल मंदिराच्या सभागृहामध्ये जे काही योगाची सेवा करण्याची संधी आपण मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. परमपूजनीय प्रातस्मरणीय स्वामी महाराज आदरणीय श्री आचार्य महाराज यांना वंदन नमन करून आजच्या या योग शिबिराला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण सुखासनात, सिद्धासनात, पद्मासनात, अर्धपद्मासनात जसं बसायला आपण शक्य होईल त्या स्थितीत आपण बसून घ्यावं. सुखासन, पद्मासन सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. सिद्धासन ज्यांना माहीत नसेल, जमेल जर घालायला प्रयत्नानंतर आपण बाकीच्या आसनं बसून घ्या. सिद्धासन असं आहे की जशी पाय ठेवायचे आहे दोन्ही, चित्तपूर जशी बसायची त्याला जमेल त्याने बसून घ्या. बाकीच्या आसनं बसलं ते हरकत नाही. माझं आवडत असं नाही सिद्धासन. तर दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, 3 वेळा दीर्घ श्वास घेऊन ओंकार, गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, संगणक सूत्र आणि प्रार्थना मंत्र.
बार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. लास्ट टाइम पे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. करण्यासाठी ठीक आहे. आता बसून घ्या. डाव्या जोडून सुप्त मकरासन घ्या. सुप्त मकरासन. दोन्ही पायांतर पाठीमागून हातावर हात आणि हातावर डोकं आणि दोन्ही पायांतर. दोन्ही पाय मोठं व्हायचं नाही. सुप्त मकरासन. सुप्त मकरासन. शांतपणे राहायचं आहे. दमला पण दम त्याला थकवा दूर करायचा आहे. रिलॅक्स. आता पाय जवळ घ्या. पाय जवळ घ्या. मकरासन. एक एक पाय वर उचलायचा आहे. इथला प्रयत्न करायचा. दोन्ही पाय रिलॅक्स. अर्ध भुजंगासन. श्वास घेऊन वर या. वरलो थांबा. आपण थांबतात ते पाठीच्या मणक्यावर ताण पडला की खाली जातात. त्यासाठी पुन्हा एकदा पूर्ण भुजंगासन. नंतर राखाच्या दिशेने बेंबीवरचा भागावर उचलायचा आहे. यासाठी पुन्हा एकदा आशीर्वादासन. आशीर्वाद द्यायचा आहे. जास्तीत वर यायचं आहे. आज जास्तीत जास्त वर घ्यायचे आहे. श्वास घेऊन वर यायचं आहे. रिलॅक्स. हातावर हात घ्या. पूर्ण एकदा आपण भुजंगासन. श्वास घेऊन वर या. पुन्हा एकदा पुढील प्रकार आहे तिर्यक भुजंगासन. दोन्ही पायांतर. पायाची बोटं माझ्याशी. एक म्हटल्यानंतर उजवीकडून मागे वळायचं आहे. हळूहळू मान घ्यायचे. हळूहळू मान फिरत 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 डाव्या बाजूला पायाची कात वळवायची.
उचला ते ठेवा. पाय कमी उचलला हरकत नाही, पाय गुडघ्यात मोठा म्हणून नाही, लक्षात ठेवा. कमी उचलला पाय तरी हरकत नाही, गुडघ्यात दुमडला तर फेल. या खाली डावा पाय घ्या, दोन्ही पाय घ्या, आता उजवा समोर घ्या, डावा हात पाठीवरती. चला बसा, नुसार बसा. उजवा आणि डावा पाय उचलायचा, वर यायचंय. रिलॅक्स. डावा हात घ्या, रिलॅक्स. दोन्ही हात पाठी खेचून घ्या. चला बसून तिसरा प्रकार. श्वास घेत वर या, रिलॅक्स. पुन्हा एकदा या, धनुरासन पाय पकडा. हात जास्त ताणायचे आहे, त्यामुळे ॲटोमॅटिक मांड्यावरती आणा बघा. तुम्ही छान करताय. 40 फोटो काढताय. एकदा रिलॅक्स. पुन्हा एकदा सगळ्यांनी वर या, श्वास घेत, फोटो काढताय. आणि ठिकाणी गेला, जिल्ह्यात फोटो बसणार आहे, राज्यात बसणार आहे, परत पुन्हा येणार राज्यात बसणार, देशात बसणार फोटो तुमचा. पुरे रिलॅक्स. शांतपणे डाव्या कुशीवरून पाठीवर झोपून घ्या. मर्कटासन पहिला प्रकार. पहिल्यांदा दोन्ही पाय जमडून जवळ घ्या, सीट जवळ चिकटलेले पाहिजे पाय, आणि पायाला पाय चिकटलेले पाहिजे. दोन्ही हात खांद्याच्या दिशे समांतर. पाय ज्यावेळी तुमचे उजवीकडे येणार, ते पायावर पाय पाहिजे, उजवा पाय जमिनीला चिकटलेला पाहिजे, आणि डाव्या हातात डाव्या कानाची पाकळी आपल्या मॅटला चिकटली पाहिजे, तर ते प्रॉपर होणार आहे. एक, पायावर पाय बघा, सोडू नका, घट्ट चिकट बांधून ठेवा. पायावर पाय उजवीकडे, कानाची पाकळी डावीकडे चिकटलेली. थोडा वेळ तिथे थांबा, त्या असणार. रिलॅक्स. आता पाय डावीकडे घ्या, नजर उजवीकडे. रिलॅक्स. आता दोन्ही पाय नंतर घ्या. मर्कटासन दुसरा प्रकार. पाय उजवीकडे, नजर डावीकडे. ज्यावेळी पाय उजवीकडे येणार, त्यावेळी उजव्या पायाच्या अंगठ्याला डाव्या पायाचा गुडघा लागणार, लक्षात ठेवा, आणि नजर नजर डावीकडे. थोडा वेळ त्या असणार तिथे स्थिर थांबा. थोडासा कमरेला थोडासा पिळपट्ट पळू द्या. 8 दिवसात कमर घट्ट साईड सर्व व्यवस्थित होणार. या डावीकडे, डावीकडे आणि डाव्या पायाच्या अंगठ्याला उजव्या पायाचा गुडघा लागणार आहे. डावीकडे. रिलॅक्स. मर्कटासन पाय खाली सोडा. मर्कटासन तिसरा प्रकार. उजवा पाय उचलायचा, डाव्या हाताच्या तळव्यात ठेवायचा प्रयत्न करायचा, नजर उजवीकडे. रिलॅक्स. डावा पाय उचला, उजव्या तळव्यात ठेवा, नजर डावीकडे.
रिलॅक्स. पुढील प्रकार आहे पादवृत्तासन. उजवा पाऊलला घड्याळाने गोल 5 वेळा फिरवा. पूर्ण गोल झाला पाहिजे. विरुद्ध दिशेने फिरवा. रिलॅक्स. आता डावा पाय घ्या, 5 वेळा गोल फिरवा घड्याळ दिशेने. विरुद्ध दिशेने फिरवा. रिलॅक्स. आता दोन्ही पाय 3 वेळा फिरवा. पूर्ण गोल करा. विरुद्ध दिशेने. रिलॅक्स. पाय खाली सोडा. पुढील प्रकार आहे पवनमुक्तासन. तर त्याच्या अगोदर एक सूचना आहे का, स्वामीजींनी आम्ही गेलो हरिद्वारला काही ॲडव्हान्स योगा शिकवलेला आहे. त्यामध्ये काही आसनामध्ये त्यांनी ॲडव्हान्स काहीतरी प्राणायाम वगैरे एकत्र केलेला आहे. तर पवनमुक्तासनात असताना ज्यांना कोणाला कपालभाती प्राणायाम करणं शक्य असेल त्यांनी करायचं, ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त कृती करा. पवनमुक्तासन. उजवा पाय उचला, पोटात दाब देऊन मोडून घ्या. मनोवटी ठेवायचा प्रयत्न करा आणि कपालभाती प्राणायाम सुरू करायचं. रिलॅक्स. आता डावा पाय घ्या. रिलॅक्स. दोन्ही पाय घ्या. रिलॅक्स. पाय खाली सोडा. सायकलिंग करा. सायकलिंग. दोन्ही पाय पेडल मारून पायाने पूर्ण गोल खाली जाऊन वरती आले पाहिजेत पाय. विरुद्ध दिशेने करा. दोन्ही पाय 3 वेळा. विरुद्ध दिशेने. रिलॅक्स. पाय खाली सोडा. आता उत्तानासन करा. उत्तानासन. उत्तान करा. 60 अंशात कसा पाय वरती घ्यायचा आहे लक्षात ठेवा. 60 अंशात. जास्त वरती नको, जास्त खाली नको. 60 अंशात पाय घेऊन स्थिर ठेवा. थोडासा त्रास होईल तुम्हाला वरती पोटात, पण पोटावरची चरबी झपाट्याने कमी होण्यासाठी हे उत्तम आसन आहे, उत्तान आसन. रिलॅक्स. आता नौकासन. नौकासन करताना हात वरती घ्यायचे आणि पाठीमागून वरती यायचं. पाय वरती फक्त सीट वरती तुम्ही थांबणार आणि दोन्ही हात असेल ते गुडघ्याच्या खाली. रिलॅक्स. 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 सेतुबंधासन का. सेतुबंधासन. पाय पकडायचे, फक्त खांद्यावर टेकून घ्यायचे. रिलॅक्स. पुढील प्रकार आहे अर्धहलासन. उजवा पाय वर उचला, आकाशाने स्थिर ठेवा. दोन्ही हात खाली, तळवे खाली चिकटलेले, पायाचे तळवे आकाश गेले. उजवा पाय ताट ठेवायचा. अर्धहलासन पहिला प्रकार. रिलॅक्स. दुसरा पाय घ्या. रिलॅक्स. अर्धहलासन दुसरा प्रकार. दोन्ही पाय. रिलॅक्स. आता
पूर्ण हलासन. ज्याला जमेल त्याने करा, ज्याला जमत नाही बघा. पुढे सर्वांगासन. सर्वांगासन ज्याला जमेल त्याने बघा, करा, बघा. आणि सर्वांगासन ज्यांनी केलंय त्याच्या विरुद्ध आसन आहे मत्स्यासन. माहिती आहे कोणा मत्स्यासन? झोपायचं आहे, पद्मासनात पाय घ्यायचे आहेत, दोन्ही अंगठे पडायचे, स्वतःची टाळू आणि हे थोडं काही वाक्य बघून जायचं आहे. ज्याला जमते एका वाक्याने बघून घ्यायचे. पद्मासनात पाय खाली गेले बघा. हा असं आहे मत्स्यासन. सगळ्यांनी सोपं आहे. रिलॅक्स. आता शवासन. जेवढा वेळ आपण सर्वांगासन करतो तेवढा वेळ विरुद्धासन मत्स्यासन करायचं आणि तेवढा वेळ शवासन करायचं. आता शवासनाची रेकॉर्डिंग लावणार आहे मी. ते तब्बल 10 मिनिटाचं आहे. 10 मिनिटं कोणीही हालचाल करायची नाही, स्थिर राहायचं आहे. त्याच्यात जशा सूचना असतील त्या सूचना फॉलो करायच्या आहे. सुरू ठेवा शवासन. दोन्ही पाय नंतर घ्या, पायाची बोट बाहेर दिशेने आणि डोळे बंद. दोन्ही हाताचे तळवे ते बोटावर तोंड म्हणते आकाशाने. आसनाच्या अभ्यासाला प्रारंभ करूयात. एक खोल दीर्घ श्वास घेऊन उच्छ्वास बाहेर सोडत सोडत आपला देह जमिनीवर अगदी शिथिल सोडून द्यायचा. वेगवेगळ्या आसनांमधून आलेला शरीराचा थकवा, मनावर असलेला सगळा ताण हा पूर्णतः काढून टाकण्यासाठी आपण शवासनाचा अभ्यास करतो आहोत. शवासनाच्या या अभ्यासामध्ये आपल्याला आपल्याच शरीर अवयवांचं ध्यान करायचं आहे. शांत चित्ताने आपल्या एकेका अवयवाकडे लक्ष देत हे ध्यान आपल्याला करायचं आहे. ही विचार मनामध्ये नको. तिलाच पाहून घ्या की आपण भविष्यकालामध्ये आहोत की भूतकालामध्ये आहोत. चे विचार मनामध्ये येत आहेत की भूतकालाचे विचार मनामध्ये. आजूबाजूला काय आवाज आला तरी अजिबात विचार व्हायचं नाही कोणी. जिथे कुठे आपण असू तिथून स्वतःला परत आणा आणि लक्ष द्या आपल्या श्वासाकडे. अखंड चालू असलेला हा श्वास आपल्याला वर्तमानात येण्यासाठी मदत करेल. शांत चित्ताने पहा येणारा श्वास, शांत चित्ताने पहा जाणारा उच्छ्वास. येणारा श्वास, जाणारा उच्छ्वास. श्वास येतो आहे, उच्छ्वास बाहेर जातो आहे. श्वास आत येत असताना फुफ्फुसांचं प्रसरण अनुभवा. श्वास बाहेर जाताना फुफ्फुसांचं आकुंचन अनुभवा. श्वासाबरोबर नाभी वर येते आहे, उच्छ्वासाबरोबर
नाभी खाली जाते आहे. हळू हा श्वास पाहता पाहता आपलं मन अत्यंत शांत होईल. वर्तमानात ते येऊन स्थिरावे. असं स्थिरावल्यानंतर आता आपण एकेका अवयवाकडे पाहू. त्या उंच बुरुजावर जाऊन बसावं आणि आजूबाजूच्या परिसराची टेहाळणी करावी. त्याप्रमाणेच आपल्या मेंदूला हे टेहाळणीचं काम करायचं आहे, हे निरीक्षणाचं काम करायचं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या जाणीवा, आपल्या सगळ्या सुप्त शक्ती या घेऊन जा आपल्या मस्तकामध्ये. पूर्वक आपलं मस्तक पहा. खोलवर असलेला आपला मेंदू भोयांच्या मध्यातून खोल आत प्रवेश करत आपल्या मस्तकामध्ये आपण आसनस्थ व्हायचं. आजूबाजूचा परिसर पाहावा. त्याप्रमाणे आपल्या देहाला पाहायला सुरुवात करायची. शांत व्हा. आपल्या मनाने त्या त्या अवयवाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. पहा, शेवटचा अवयव म्हणजे आपल्या दोन्ही पायांचे अंगठे. लांबवर आपल्याला ते दिसतात. शांत चित्ताने त्यांच्याकडे पहा. त्यांच्यामधल्या संवेदना अनुभवा. तिथे होणारी जाणीव अनुभवा. त्याचबरोबर पायाच्या इतर बोटांमध्ये होणारी जाणीव अनुभवा. त्याचा प्रत्येक भाग जिवंत आहे. तो प्रत्येक भाग आपल्याला संवेदना देतो. त्या संवेदना शांत चित्ताने पहा. त्या संवेदना शांत चित्ताने ग्रहण करा. आपल्या दोन्ही तळपायांकडे. तळपायांचे सर्व स्नायू, तर घोट्यांच्या संधी लांबवर आपल्याला दिसतात. अनुभवा तिथलं संवेदन आणि तो भाग अतिशय शिथिल होऊ द्या. लक्ष वरवर येऊ द्या. नडगीच्या अस्थी पहा. त्यांचे स्नायू पहा. त्यांच्या संधींमधलं संवेदन अनुभवा. त्यांचे सर्व बाजूंचे स्नायू, दोन्ही जांघा, त्यांच्या संधी, ओटीपोटाचे आणि कमरेचे सर्व स्नायू, आणि पाठीच्या मध्यातले स्नायू, संपूर्ण छातीचा पिंजरा, संपूर्ण पाठ जाणीवपूर्वक पहा. प्रत्येक अवयव पहा. एकचित्त होऊन पहा. एकाग्र होऊन पहा. दोन्ही खांद्यांच्या संधी, त्यांचे स्नायू, त्यांच्या संधी, कोपरांपासून मनगटांपर्यंत गेलेले स्नायू, त्यांचे तळवे आणि हातांची 10 ही बोट. त्या मेंदूचं सर्व ठिकाणी लक्ष आहे. आपण पाहतो आहोत एक एक अवयव, एक एक पेशी. तर आपल्या चेहऱ्याकडे पाहायचं. ओठांकडे पहा. ओठांच्या वरचे खालचे स्नायू पहा. उजवा गाल पहा. टिका पहा. डोळ्यांच्या दोन्ही खोबणी पहा. पहा. मस्तकाचा डावा उजवा भाग, मस्तकाचा पाठीमागचा भाग, सर्वात शेवटी ब्रह्मरंध्र किंवा टाळूचा भाग अतिशय शांत चित्ताने पहा. असं हे पाहणं, असं हे नुसतं पाहणं अत्यंत आवश्यक आहे. शरीरामधल्या ज्या ज्या भागात
जे जे स्त्राव आवश्यक आहेत ते आपोआप तिथे स्त्रवले जातील. ज्या ज्या गोष्टीची कमतरता भासते आहे ती कमतरता आपोआप भरून काढली जाईल. जे जे घटक वाढलेले आहेत मेंदू त्यांची नोंद घेईल आणि आपोआप ते घटक कमी केले जातील. काम करणारी नैसर्गिक यंत्रणा जागी करण्यासाठीच हे अवयव ध्यान. दा आपल्या मस्तकामध्ये मेंदूच्या गाभ्यामध्ये स्थानापन्न व्हायचं. शरीर शिथिल झाल्यानंतर शरीरातल्या प्रत्येक भागातल्या मनामध्ये शांतता प्रस्थापित झाल्यानंतर आपल्या मेंदूला जो तणावमुक्तीचा अनुभव येतो आहे, प्रगाढ शांततेचा अनुभव येतो आहे, तो पुढल्या 1 मिनिटासाठी घ्यायचा. शांत स्वस्थ व्हायचं. निर्माण दरवाजा दोन्ही चेहऱ्याला कंठावर लावून घ्या. निर्माण दरवाजा डोळ्यांच्या पापण्या चेहरा लावून घ्या. हळूहळू डोळे उघडा. डाव्या कुशीवर परता. डावा हात समोर मोर सरळ. उजवा पाय जोडून घ्या. काही क्षण तिथे थांबा तसेच आणि हळूहळू दोन्ही हाताच्या सहाय्याने उठून बसा. बसा बघाय पुन्हा एकदा. उपासनात, सिद्धासनात, पद्मासनात, अर्धपद्मासनात, योगासनाचा भाग झाले. आता आपण प्रत्यक्ष प्राणायाम सुरुवात करणार आहोत. काही वेळा क्रियात्मक प्राणायाम, काही वेळा ध्यानात्मक प्राणायाम. पहिले 4 प्राणायाम आहेत ते भस्त्रिका, कपालभाती, पाय प्राणायाम आणि उजे प्राणायाम हे क्रियात्मक प्राणायाम आहेत. आणि त्याच्यानंतर ते प्राणायाम आहेत अनुलोम विलोम, भ्रामरी, उच्चित प्रणव ध्यान हे ध्यानात्मक प्राणायाम आहेत. असं समज होतो. परत सांगायचं झालं तर अनुलोम विलोम सुरू आल्यानंतर अनुलोम विलोम, भ्रामरी, उच्चित आणि प्रणव ध्यान आणि शेवटी प्रार्थना होईपर्यंत एका पण करायचा आहे. कोणीही डोळे उघडायचे नाही. मध्ये थोडं थांबलात तरी हरकत नाही, पण आसनातून प्राणायाम करताना थांबला हरकत नाही, पण डोळे उघडायचे नाही. कटाक्ष नाही पाळायचा आहे. आणि मग तुम्हाला कोणता अनुभव येतो ते पहा. आपण सुरू करूया भस्त्रिका प्राणायाम. दोन्ही हाताची आता वायुमुद्रा लावायची आहे. आपल्याला कफ, पित्त, वातविकार असतो, त्यामुळे वायुमुद्रा लावायला हरकत नाही. आणि दीर्घ श्वास घ्या. दीर्घ आणि खोल श्वास घ्यायचा आहे आणि भस्त्रिका प्राणायाम सुरू ठेवायचा आहे.
श्वास आणि विचार करायला हरकत नाही, त्याला जमत असेल त्याने. जितने हैं संसार में प्राणी, सब में एक ही ज्योति। जितने हैं संसार में प्राणी, सब में एक ही ज्योति। एक माला है जिसके हम सब नन्हे नन्हे मोती, नन्हे नन्हे मोती। ऐसा अद्भुत कारीगर है जिसने हमें बनाया। सबसे पहले प्यार जगत में कोई नहीं है पराया, कोई नहीं है पराया। तुझ में ओ, मुझ में ओ, सब में ओ समाया। आपण थोडं क्रियात्मक करूया. ऊंच नीच और भेदभाव की दीवारों को तोड़े। ऊंच नीच और भेदभाव की दीवारों को तोड़े। राग द्वेष और मोह पुन्हा भक्तिका प्राणायाम सुरू ठेवायचा आहे. त्यामध्ये समोरुक्ती प्राणायाम करायचा आहे. समोरुक्ती प्राणायाम त्याला माहित आहे काय? समोरुक्ती प्राणायाम म्हणजे 5 सेकंद श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंद श्वास रोखून धरायचा आहे, 5 सेकंद श्वास बाहेर सोडायचा आहे, 5 सेकंद श्वास बाहेर रोखून धरायचा आहे. सुरुवातीला बघून घ्या. सबसे पहले प्यार जगत में कोई नहीं है पराया, कोई नहीं है पराया। तुझ 5 में सेकंद श्वास घ्यायचा आहे, मुझ में 5 सेकंदात रोखून धरायचा, सब में ओ 5 सेकंद बाहेर सोडायचा, 5 सेकंद बाहेर रोखून धरायचा. भस्त्रिका प्राणायामचा प्रकार आहे. भस्त्रिका प्राणायाम अधिक परिणामकारक होण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही प्राणायाम करू शकत नाही. समृद्धी प्राणायाम प्रीत वही साची है जिसमें प्रभु सुमिरन हर पल हो। म्हणजे आपण आता ते सुषमायम करणार आहोत. आता ते सुषमायम करताना भस्त्रिका प्राणायाम सुरू ठेवायचा आहे. ये पल सवरे तो फिर निश्चित सुंदर अपना कल हो, सुंदर अपना कल हो। भस्त्रिका तीव्रतापूर्वक आहे. व्यायाम की सेवेने
प्राणायाम रसाचं पुस्तक आहे, बऱ्याच जणांकडे असेल, त्याच्यातले सगळे प्रकार शिकवतोय. त्याच्या बाहेरचा कुठे काय शिकवत नाही. प्रोटोकॉलनुसार आपला विभाग आलेला आहे. त्या ॲडिशनल पुन्हा कधी या ठिकाणी येण्यास संधीच मिळेल सांगता येत नाही, कारण सावंतवाडी मला निरंतर योग सुरू आहे, त्या ठिकाणी थांबावं लागतं. त्यामुळे ते जेवढ्या मेजॉरिटी हातपर्यंत सोडवायचा प्रयत्न करतोय. जे शिकवेल ते स्वामींच्या त्या पुस्तकात आहे प्राणायाम रसाचं, तेच सगळं शिकवलं जातोय. बऱ्याच जणांना माहिती आहे, पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय. धन्यवाद. यानंतर आपण मानेचे करणार आहोत. मान खाली घ्यायची, श्वास आणि कंट्रोल करायची. श्वास घेत वर जायचं, हळूहळू जायचं वरती. मानेला धक्का यायचा नाही. मान हळूहळू वर न्यायची आहे आणि वरती घेऊन गेल्यानंतर ताठ बसायचं आहे, मूळबंद लावायचा आहे आणि दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे. डोळे तुमची छान ताणण्याला बघा, ताठ बसायचं आहे आणि त्यावेळी किती मानेला ताण द्यायचा आहे. या हळूहळू श्वास परत खाली लावून घ्या. मान पुन्हा एकदा हळूहळू श्वास घेत बघा, हळूहळू जावा. मानेला झटका द्यायचा नाही. या पुन्हा खाली, या समोर. जेवढा हळू मी जातोय तेवढ्या हळू मानवा, लक्षात ठेवा. समोर आल्यानंतर पुन्हा उजवीकडे पहा. उजवीकडे पाहताना तुमच्या खांद्याच्या रेषेत हनुवट आली पाहिजे. शरीराचा कुठलाही भाग आणणार त्या डावीकडे या, हळू या, हळू. शरीराचा कुठलाही बाकीचा भाग आणणार नाही, फक्त मान हलणार आहे. डावीकडे आता आल्यानंतर मान ताणायची आहे, नाही तर मान हळूवार ठेवायची आहे. पुन्हा उजवीकडे या, पुन्हा हळू डावीकडे जा. या समोर. आता मान उजव्या खांद्यात झोपायचे आहे, कमी झुकल्यासारखं नाही, खांदे उचलायचे नाही, लक्षात ठेवा. उजव्या खांद्यावर झोपवा, हळूहळू डाव्या खांद्यावर हळूहळू या. पुन्हा उजव्या खांद्यावर झोपवा, पुन्हा डाव्या खांद्यावर. आता पुढचा प्रकार आहे मान वर फिरवायची. पहिले 3 प्रकार, तिन्ही प्रकार त्यामध्ये येतात बघा. मान खाली कंट्रोल लावून घ्या, उजवीकडून श्वास घेत वर घ्या, श्वास सोडा, डावीकडून खाली घ्या. पुन्हा एकदा घ्या. पहिले तिन्ही प्रकार त्याच्यात समाविष्ट आहेत पहा, बारीक विचार करतो इथं. डावीकडून खाली या, वर या, श्वास घेत. रिलॅक्स, रिलॅक्स. आतापर्यंत मान हलवत होती, आता मान हलवणार नाही. डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम. 3 वेळा डोळे गच्च मिटायचे, उघडायचे. मिटा, उघडा, मिटा, उघडा, मिटा, उघडा. आता फक्त डोळ्यातली बुबुळ हलणार, तुमची मान हलणार नाही. स्पीड नाही घ्या, खाली जावा, वर या. फक्त डोळ्यातली बुबुळ, बाकी काही हलणार नाही. वर खाली, वर खाली. आता उजवीकडे बघा, डोळे कोपऱ्यातून. मान हलणार नाही, फक्त डोळ्यातली बुबुळ हलणार, लक्षात ठेवा. डोळ्यातली बुबुळ हलणार आहे. रिलॅक्स. 1 मिनिट मी जरा विजय सरांकडे माहिती देतो. या ठिकाणी आपल्या पतंजली योग समिती स्थापन झाल्यापासून आजपर्यंत आपल्या योग वर्गाला नियमित सहकार्य करणारे आमचे प्रमोदभाई कामत, ज्यांची जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि ते काही वेळा इथे येत आहेत, तर त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. आणि स्वागत आणि त्यांचा सत्कार हा दोन्ही एकाच वेळी करायचा आहे. खरं तर पतंजलीचा हा वर्ग सुरू करताना खूप काही अडचणी आल्या होत्या. त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळात याच सभागृहात जेव्हा वर्ग सुरू होता, तर काही लोकांना प्रशिक्षण दिलं गेलं. इथे 2022 मध्ये
योग शिक्षक सहयोग शिक्षक प्रशिक्षण लावलं होतं आणि त्या 2022 मध्ये ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांचे सर्टिफिकेट्स इथे आहेत. खरं तर त्याच वेळी सगळ्यांची सर्टिफिकेट द्यायची होती, पण काही सर्टिफिकेट काही जणांनी मुद्दाम म्हणून लपवून ठेवली होती. ती नंतर मिळाली आम्हाला आणि ती आज त्या एक प्रतिकात्मक 2-3 सर्टिफिकेट आहेत, ती आज आपण प्रतिकात्मक देणार आहोत इथे. आणि हे जे सहयोग शिक्षक प्रमाणपत्र आहे हे हरिद्वार म्हणजेच आयुष मंत्रालय भारत देश यांच्या वतीने हे केलं, हरिद्वारला ट्रान्सफर केलं जातं आणि हे सर्टिफिकेट अखंड जगात मानलं जातं. आणि असंच सहयोग शिक्षक प्रशिक्षण आपल्याला यानंतर इथेच लावायचं आहे. या ठिकाणी कामत साहेबांची आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी वर्गामध्ये उपस्थित सोननाथ धारगळकर आणि पावसकर सर यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचे. यानंतर श्वेताताई कोळगावकर यांनी कृपया व्यासपीठावर यायचे. तुम्ही कृपया यायचं व्यासपीठावर. श्वेताताई आमच्या फाउंडर मेंबर आहेत सुरुवातीपासून, त्यांनी सुद्धा कृपया या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. श्वेताताई या ना. आमच्या कुठच्याही कार्यक्रमाला भरभरून सहकार्य करणारे आनंददेवजी महाराज आले होते. त्यावेळी जवळजवळ 200 लोकांचं शिबिर आम्ही स्वामी समर्थ हॉलमध्ये हे केलं होतं. आज या ठिकाणी मी संतोषजींना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि आज एक चांगलं पद जे प्रमोदभाई डिझर्व करतात, त्यांचं जे दातृत्व आहे किंवा त्यांचं जे काम आहे, प्रशासनात त्यांची जी पकड आहे त्याची दाद घेतली गेली आहे. प्रशासनाकडून त्यांना आज जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलेलं आहे आणि ही घोडदौड त्यांची निरंतर सुरू राहावी हे आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छापर आशीर्वाद द्यायचे आहे. आणि मी दारगळकर सरांना विनंती करतो आणि पावसकर सरांना या दोन्ही व्यक्तींनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भाईचं या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्यांचं आत्ताचं शेड्यूल एवढं बिझी आहे तरी सुद्धा त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही काही करून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थिती द्यायची आहे. हे निरंतर 5 दिवसीय योग उपचार शिबिर काल या ठिकाणी भारत स्वाभिमानचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय पदाधिकारी कमलेशजी बांदेकर यांनी इथे आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. मी भाईंना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी भाईंनी या ठिकाणी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. नमस्कार. श्रीदेव बांधलेश्वर भूमिका याला वंदन करतो. विठ्ठल रखमाई यांनाही वंदन करतो. आणि सन्माननीय आपण सर्व गुरुजन आणि आपण सर्वांनाही वंदन करतो. हा माझा घरचा सत्कार आहे आणि तुम्ही जर मी योगाच्या जरी क्लासात नसलो तर तुमचा फॅमिली मेंबर आहे आणि त्याच्यामुळे घरचा सत्कार आहे. कारण प्रत्येक वेळी ज्या वेळी हे तुमचं योगाचं हे असतं तर एक आपल्या घरचा सदस्य म्हणून तुम्ही मला बोलवता आणि मी स्वतः त्यांनी अगत्याने मी येतो. तुमच्या जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध होणं आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बिनविरोध होणं हे काय माझं एकट्याचं कर्तृत्व नाही, तर बांदा गावातील आणि दशपुरुषीतील सगळ्या लोकांचे आशीर्वाद आणि अंतर्पणातनं कायमचे दिलेला आशीर्वाद. त्याचप्रमाणे गेल्या 1985 सालापासून माझं समाजकार्याचं अंदाजित जो तेवढ आहे आणि त्याच्यातनं माझी असलेली सेवा जनसेवा असेल त्याचा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे मिळालेलं आहे. हे काय मोठेपणाचं शोभेचं हे नाही. माझ्याकडनं जी काही सेवा होईल
प्रामाणिकपणे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आणि पुढे सदस्य असताना जे असेल ती कुठल्याही पद्धतीनं माझ्या डोक्यात हवा न जाता जे काय आहे ते प्रामाणिकपणाने मी सेवा करेन. एवढंच सांगेन की माझ्या भागात त्या अध्यक्षपदाचा इन्सुल असेल, बांदा जिल्हा परिषद किंवा सावंतवाडी तालुका असेल त्याच्यात जास्तीत जास्त लाभ माझ्या तालुक्याला, माझ्या भागात कसा होईल याचा मी प्रयत्न करेन आणि तुमच्या असेच आशीर्वाद सदोदित राहावे. मी सन्माननीय नितेशजी राणे साहेबांकडे किंवा सन्माननीय दादांकडे बोलून किंवा आपल्या नेत्यांकडे बोलून आपल्या योग प्रशिक्षणाला काय आपल्या याच्यातनं मिळू शकेल किंवा आपल्या जिल्हा परिषदनं काय मिळू शकेल, कारण मी आले 8 दिवस झाले बसून, त्याच्यामुळे काय असेल त्याचा मी अभ्यास करेन, आमच्या नेत्यांबरोबर चर्चा करेन किंवा जिल्हा नियोजनच्या ह्याच्यातनं किंवा इतर ह्याच्यातनं किंवा भारत सरकारच्या ह्याच्यातनं मगाशी मी येताना आता मी ऐकलं 2 शब्द, मला पण त्याचा अभ्यास अजून नाही. मी त्याची चौकशी करेन, त्यांचा मी स्वतः अभ्यास करेन आणि ज्याच्यातनं माझ्यातनं जर झालं त्याच्यातनं तर माझा सहभाग असेल किंवा याच्यातनं आपण जास्तीत जास्त या योगा याच्यासाठी मी काहीतरी योगदान देईन म्हणून आजच्या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं मला. मी माझ्याकडनं या सध्याच्या चांगल्या अशा कार्यक्रमाला अशा योग्य कार्यक्रमाला 10,000 रुपयाचे स्वतः मी तुम्हाला हे करतो आणि तुमचा आशीर्वाद घेऊन असाच राहतो की या आशीर्वाद माझ्या पुढील जीवनासाठी आणि आशीर्वादासाठी काम करण्यासाठी मला आशीर्वाद मिळतील असं ईश्वरचरणी आणि तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की सुवर्ण संधी आहे की भाई स्वतः इथे हजर आहे आणि आपल्या याच सभागृहामध्ये 2022 मध्ये सहयोग शिक्षक प्रशिक्षण झालं होतं. तर भाईंना मी विनंती करेन की संतोषजी सावंत आणि सिद्धेशजी पावसकर यांना त्यांनी हे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करायचं आहे. संतोषजी सावंत. या ठिकाणी माझ्या मुलीने सुद्धा या ठिकाणी हा वर्ग पूर्ण केला होता, तिचं पण सर्टिफिकेट आहे. अशी कित्येक सर्टिफिकेट आहे ते प्रतिकात्मक, भाईंना वेळ कमी असल्यामुळे प्रतिकात्मक 2 सर्टिफिकेट या ठिकाणी त्यांच्या हस्ते प्रदान केलेली आहे. असंच सहयोग शिक्षक प्रशिक्षण आपण काही दिवसातच याच सभागृहात सुरू करणार आहोत. या ठिकाणी भाईंनी अनमोल वेळ आम्हाला दिला आणि योगदान तर त्यांचं नियमित आहे, त्यांचे कोटी कोटी आभार मानतो आणि या ठिकाणी त्यांचा हा सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपल्याचा मी जाहीर करतो. धन्यवाद. जेव्हा तुमचं प्रशिक्षण असेल तेव्हा तुमचा आशीर्वाद घ्यायला मला जसं बोलवा, मला सकाळी लवकर उठावं लागले तरी चालेल, मी निश्चितपणे तुमच्यात सहभागी होईल असं आपल्याला सांगून निश्चित थांबतो. जय हिंद, जय हिंद. सर्वजण बसा. एकदा पुन्हा सिद्धासना सिद्धासना पद्मासनाबद्दल बोलणार. आपण सुरू करूया कपालभाती प्राणायाम. आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. कपालभाती प्राणायाम. अब ये भी सामान्य गति, मध्यम गति और तीव्र गति पूर्वक अपने अपने सामर्थ्य के अनुसार और इस भाव चेतना के साथ कि मेरे जीवन का समग्र रूपांतरण हो रहा है, इस संकल्प के साथ करो. स्वामीजींचे विचार ऐकत असतात आपल्याला कपालभाती प्राणायाम करायचा आहे. लय के साथ 1 सेकंड में एक बार, 1 second, 1 stop. This is the safe practice of Kapalabhati Pranayama. If you are suffering from hypertension, heart problem, hernia,
backache or any type of weakness, then you do this slowly. सामान्य गति, 1 सेकंड में 1 स्ट्रोक। जिनको उच्च रक्तचाप, हृदय रोग, हर्निया, कमर में दर्द, कमजोरी और कोई बड़ी व्याधि हो, मध्यम गति से कर सकते हैं। If you are completely healthy or energetic, if you are a young person, so you can do this forcefully and speedily. स्टॉक पूरा लगेगा, पूरे एकाग्र होकर के करें और मन में निरंतर एक संकल्प, मेरी अशुद्धि का क्षय हो रहा है, मेरे रोग बाहर निकल रहे हैं, मेरे टॉक्सिन्स, मेरे ऑक्सीडेंट्स, मेरी नेगेटिव एनर्जी, मेरे भीतर का सारा अशुभ क्षीण हो रहा है। यही तो योग है। तम योगमिति मन्यन्ते स्थिरामिति धारणाम अप्रमत्तः सदा भवति योगो हि प्रभवाप्ययो। यही योग है। एक एक क्षण अशुभ क्षीण होता जाए, ततः क्षीयते प्रकाशावरण। जिनको अर्थराइटिस है, तो मेरा अर्थराइटिस बहुत नेगेटिव हो रहा है, मेरा यूरिक एसिड, मेरा ESR, मेरा ESO, मेरा R फैक्टर वो ठीक हो रहा है, घट रहा R फैक्टर, और घटते घटते नेगेटिव हो जाता है, यूरिक एसिड घटता है। ये हमने अनुभव किया है रोगियों के ऊपर। रेकॉर्डिंग ऐकता ऐकता आपण क्रियात्मक कपालभाती करूया। पाय सोडा, वक्रासन। लय के साथ करना, रुकना नहीं, निरंतरता के साथ करना। जिनका मोटापा है तो एक एक क्षण एक्सेस फैट मेल्ट होता है। यहां तक मैंने देखा, ठीक से करे तो एक स्ट्रोक में 1 ग्राम तक वेट रिड्यूस हो जाता है। मैंने 1000 बार कपालभाति कर लिया तो 1 किलो घट गया, ऐसा होता है। प्रारंभ में जल्दी घटेगा, बाद में थोड़ा समय लगता है, लेकिन घटेगा, वेट घट रहा है, मेरा R फैक्टर ठीक हो रहा है, यूरिक एसिड ठीक हो रहा है, बोन फॉर्मेशन, बोन रिजर्प्शन, हड्डियों का पूरा मेटाबॉलिज्म ठीक हो रहा है। जिनको स्किन प्रॉब्लम्स है, विचार करें, मेरा लीवर अच्छा हो रहा है, लीवर के कारण से ही मैक्सिमम स्किन प्रॉब्लम्स होती है, और स्किन का पूरा मेटाबॉलिज्म अच्छा हो रहा है। एक खून में, रक्त में जितने भी दोष हैं वो दूर हो रहे हैं। रक्त दोष बोलते हैं इसको, जो स्किन में प्रॉब्लम आती है। उसका एक बड़ा कारण लीवर, दूसरा हार्मोनल इम्बैलेंस, और तीसरा किडनी का ठीक काम न करना। किडनी हमारे सभी प्रकार के जो विजातीय तत्व हैं उनको प्यूरिफाइड करती है। तो कपालभाति से किडनी ठीक हो। 10 मिनिटं शिल्लक आहे, फक्त 10 मिनिटं आपल्याला उठायचं आहे। कपालभाति करते रहना, कोई रुकेगा नहीं। रिलॅक्स, वज्रासन कसा लागणार, त्यांना जमत नाही बसू नका, बाकी बसा, पाय सोडायचे असे, वज्रासन बसायचं पद्धत आहे, असे पाय सोडायचे, पहिला हा पाय जोडून घ्यायचा, नंतर हा पाय जोडून घ्यायचा। ब्लड को प्यूरिफाई करना है तो एक तो ये है कि आप डायलिसिस करवाएं। एक हेल्दी आदमी को डायलिसिस थोड़ी करवाना है, तो अपने ब्लड को कैसे प्यूरिफाई करेगा? तो अलग अलग प्रकार की औषधियों का सेवन आयुर्वेद में करवाया जाता है। तो आपको 99%
औषधियों का सेवन करना ही नहीं पड़ेगा। किडनी ठीक होगी कपालभाति से और ब्लड थोड़ा प्योरीफाइड हो जाएगा आपका। लगातार करते रहिए। रेकॉर्डिंग ऐकता आपण कपालभाती आहे महत्वाचे बोल आहेत म्हणजे ब्लड के यापुढे आहे शशकासन आपकी पिंपल्स ठीक होंगे, रिंकल्स ठीक होंगे, स्किन का खुरदरापन ठीक होगा, स्किन के नेचुरल मॉइश्चरायझिंग होगा। जेव्हा बेटे बेटी आहो तेवढं पूर्व करायचं. रिलॅक्स ध्यान आदमपदाने अर्धचक्रासन आसन बसा सुखासनात सिद्धासनात पद्मासनात अर्धपद्मासनात 3 वेळा बाह्य प्राणायाम करूया आपण. त्यानंतर ध्यानात्मक प्राणायाम सुरू होईल. 10 मिनिटात आपण आठवूया सगळं बाह्य प्राणायाम. रिलॅक्स अग्निसार क्रिया. रिलॅक्स उज्जय प्राणायाम. रिलॅक्स महत्वाचे 4 प्राणायाम. ध्यानात्मक प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव ध्यान. त्यानंतर एक करणार आणि शांती वाढवी. कोणीही डोळे उघडायचे नाही, मनाशी पण करायचं आहे. आजूबाजूला कुठे आवाज आला तरी डोळे उघडायचे, थांबलत नाही, हरकत नाही, डोळे उघडायचे नाही, ध्यान मुद्रा लावायचे नाही. सुरू करूया अनुलोम विलोम.
मंदिरामध्ये भ्रामरी प्राणायाम 5 वेळा भ्रामरी, त्यानंतर उद्गीत 5 वेळा ओंकार, त्यानंतर प्रणव ध्यान. सुरुवातीला 5 वेळा भ्रामरी. रिलॅक्स. उद्गीत प्राणायाम दीर्घ श्वास घेऊन 5 वेळा ओंकार. सोन्याचा ध्यान लावते. रिलॅक्स. प्रणव ध्यान. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. पाठीचा ताट, डोळे बंद. नॉर्मली श्वास आहे तेवढा श्वास आत बाहेर श्वास घ्यायचा आहे, उश्वासाला जोडायचा आहे. प्राणस्वरूप जो आत्मा आहे त्या आत्म्याला स्मरून करावंचं ध्यान म्हणजे प्रणव ध्यान. त्या परमेश्वराला नमस्कार करूया, त्याचे आपण आभार मानूया ज्याने आपल्याला सुंदर जन्म दिला. आईवडिलांना नमस्कार करा, त्यांची मूर्ती नजरेसमोर आणा ज्यांनी आपल्याला ही दुनिया दाखवली, आपल्या पायाला उभं राहायला शिकवलं. आपल्या गुरुजनांना वंदन करा ज्यांनी आपल्याला शिक्षण दिले, जीवनाचा मार्ग दाखवला. आपल्या आवडत्या देवतेचे स्मरण करा, त्या देवतेची मूर्ती नजरेसमोर आणा. आपल्या ग्रामदेवतांचे स्मरण करा. आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. कुलदेवतेची मूर्ती नजरेसमोर आणा. या ठिकाणची आपलं ग्रामदेवत बांदेश्वर नजरेसमोर आणा. त्या मूर्ती होत्या तिथे नजर स्थिर ठेवा. या ठिकाणची स्थानदेवता श्री विठ्ठल रखुमाईचे स्मरण करा. मंदिरातली मूर्ती नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा. मनातल्या मनात ओंकारचा जप सुरू ठेवा. भ्रूमध्यावर आज्ञाचक्र आपल्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी
दोन्ही भुवयांच्यामध्ये ओम पाहण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी आपलं मन आणि बुद्धी चित्त स्थिर ठेवा. सुरू ठेवा. 1 मिनिटासाठी प्रणव द्या. दोन्ही हात आकाशाच्या वर घ्या. तळहाताचं जोरात घर्षण करा. तळहात गरम झाले पाहिजे. जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. निर्माण झालेली ऊर्जा डोळ्यांच्या कापण्याने चेहऱ्याला लावून घ्या. पुन्हा एकदा जोरदार घर्षण करा तळहाताचे. निर्माण झालेली ऊर्जा कानाच्या पाकळ्या आणि कंठाला लावून घ्या. पुन्हा एकदा जोरदार घर्षण करा तळहाताचे. निर्माण झालेली ऊर्जा हातावरून आणि पाठीवरून खाली सोडा. पुन्हा एकदा जोरदार तळहाताचे घर्षण करा. निर्माण झालेली ऊर्जा छातीवरून आणि पायावरून खाली सोडा. डोळे बंद राहू द्या. एक वेळा ओंकार आणि शांती पाठ. ओम द्यौ शांतिः अंतरिक्ष शांतिः पृथिवी शांतिः आपः शांतिः औषधये शांतिः वनस्पतये शांतिः विश्वदेवाय शांतिः ब्रह्म शांतिः सर्वं शांतिः शांतिरेव शांतिः सामा शांतिरेहि. ओम शांति शांति शांतिः. ओम. भूमातेला वंदन करा. आपापल्या सहकार्याला वंदन करा. पाय सोडा आणि पुन्हा एकदा वज्रासन कसा सिंहासन आणि आसियासन. एसटी स्टँड ते 15 पर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. लागायची मालिश करायचं. आसियासन. आसिया.